फाईट करताना पाहतोय आपण. पॅकआउट मानवली गावाचे दोन संघ आहेत, म्हणजे मानवली गावाचे दर्शक सुद्धा मोठ्या संख्येने पाहतोय आपण मैदानावर. आई गावदेवी चषक 2022 आयोजन पाहतोय आपण. 2 दिवसीय स्पर्धा. कालच्या दिवसामध्ये उच्च कोटीचा परफॉर्मन्स करून अंतिम फेरीत धडक मारलेली आहे, ते म्हणजे केजी स्पोर्ट राहते. हाय क्वालिटीचा खेळाचा दर्जा त्यांनी काल दाखवला होता आणि त्याच बळावर त्या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. आजच्या गटातून कुठला संघ हाय क्वालिटीचा एक उच्च कोटीचा खेळ दाखवेल तो संघ अंतिम फेरीत दाखल होईल. पण दरम्यान आतापर्यंत जर पाहिलं आपण तर निश्चित वरच्या गटातून जर विचार केला आपण तर अनकरपाडा या संघाने उच्च क्वालिटी दाखवली. याच मग बॅटिंग असो की बॉलिंग किंवा आता क्षेत्ररक्षण, तो संघ सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि या सामन्यातून कुठला संघ सेमीमध्ये प्रवेश करेल. मानवली गाव जर म्हटलं तर मुकेश गायकवाड नो डाऊट खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटच्या या स्थितीमध्ये. मानवली गावाची आणबाणशान वाढवणारा तो खेळाडू पण या सामन्यात नाहीये, कारण की कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे जे नियम आहेत त्या नियमानुसार हा जो पोल आहे तो दुय्यम संघ असलेला पोल आहे, त्याच्यामुळे प्रोफेशनल खेळाडूला संधी नाही आहे. यावेळेस पाहता काय घडलंय पाहायचंय. पंच इशारा काय करेल इथं मात्र निश्चित नोचा इशारा येतोय. आता मात्र सोने पे सुहागा फ्री हिटचा इशारा सुद्धा आलाय पंचाच्या माध्यमातून. प्रवीण सर आणि किरण हे दोन्ही पंच कालपासून झगझगच्या उन्हामध्ये सातत्य एनर्जी दाखवताना हिट आणि फिट आहेत आणि अतिशय सुरेख पंचाची भूमिका. मित्रांनो, खेळ म्हटलं तर पंच दैवत असतो आणि त्याचं आपण उल्लंघन करू नका, त्याचा सन्मान करा, तरच आपण महान बनू शकता. एक उदाहरण देऊ इच्छितो चेंडू नंतर सचिन तेंडुलकर सरांचं. या पात्रा हा चेंडू चांगला आहे, वाईड अर्क चेंडू फेकला होता, फेडचा चेंडू आणि अशा चेंडूची आवश्यकता होती. ज्या सचिन तेंडुलकर सरांच्या नावावर 100 पेक्षा जास्त सेंचुरी असणं आवश्यक होतं, पण त्यांनी कधी स्टीव्ह बकनर या सरांच्या अगेन्स्ट अपील केले नाही. म्हणून शेवटी भारतीय संविधानामध्ये असा कुठलाही नियम नाहीये की भारतरत्न पुरस्कार खेळाच्या माध्यमातून दिला जाणार, पण तो नियम तोडलं, भाग पाडला सचिन तेंडुलकर सरांनी, म्हणून भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलं. यावेळेस पाहता प्रत्येक अप्रतिम चेंडू होता, लाजवाब गोलंदाजी. आता मात्र असं वाटते की विकेटवर कॉइन ठेवलंय गोलंदाजाने, त्यावर मात्र मारा करतोय, तिकट मारा, अप्रतिम लाजवाब कामगिरी करताना मानवली पाडा संघाचा हा स्टार गोलंदाज. इथं मात्र प्रतीक 4 षटकाचा सामना आहे, 30 षटक महत्वपूर्ण आहे आणि तोच हाताळतो प्रतीक. ग्रेट बॉलिंग पाहतोय आपण या षटकामध्ये. पलटी फटका सक्सेस झालाय, अप्रतिम फटका होता, सीमा पार येतोय चौकार. आतापर्यंत धावा जमत नव्हत्या, पण आता मात्र त्यामध्ये सक्सेस झाले फलंदाज. रिव्हर्सचा फटका होता, परत एक रिव्हर्स अटेंड करायचं होतं. काय घडलं पाहिजे अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट करताना या एका धावनी संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 36. पहिल्या 2 षटकामध्ये 30, त्यानंतर मात्र या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च करतोय गोलंदाज प्रतीक. ते नकरिकच्या माध्यमातून आपण 3 प्रेक्षक पाहू शकता. अतिशय क्लीन आणि स्वच्छ टेलिकास्ट युट्यूबच्या माध्यमातून. कौतुक करेन मी विद्यमान उपसरपंच नांदप ग्रामपंचायतचे गणेश दादा आणि ऑल सरकारच्या माध्यमातून यावर मात्र रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. वाईटचा इशारा येतोय, खूपच चेंडू जस्टीच्या बाहेर, हा चेंडू परत टाकावा लागेल. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 37, 37 लॉस ऑफ 2 विकेट्स. मानिवली विपक्ष मानिवली पाडा क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय आपण. आहे गावदेवी चषक 2022 हा शेवटचा क्वार्टर. धावसंख्या 37. यावेळेस पाहतो अजून एक सुरेख चेंडू अफलातून बॅटची कट विकेट किपरच्या हातामध्ये, पंचाचा बोट आकाशाकडे, परतीचा प्रवास करताना अजून एक फलंदाज.
मात्र रणजित प्रदीपचा हा फटका चांगला आहे, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चेंडू, सीमा पार, चौकार. च्या बॅट मधून अतिशय क्लास फटका पाहिला, पण एक्स्ट्रा कॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चेंडू गेला होता. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला खूप लाखमोलाचं सहकार्य केलेले, त्यामध्ये आपण निश्चित विद्यमान ग्रामपंचायत सरपंच नांदप ग्रामपंचायतचे आदरणीय अनंता शेलार साहेबांचं खूप लाखमोलाचं योगदान आहे. त्यानंतर अनिल शेलार साहेब, अमर शेलार साहेब, अरविंद शेलार साहेब, बालकृष्ण शेलार साहेब, त्यानंतर अजित शेलार साहेब, चिंतामण मगर साहेब, योगेश धुमाल, गुप्ता सर, सचिन अंबारे, अरुण शेलार, एजे डेव्हलपमेंटचे प्रोप्रायटर सन्माननीय जयेश शेलार आणि आदेश शेलार साहेब यांचं सुद्धा खूप लाखमोलाचं सहकार्य. सन्माननीय दिनेश गायकर साहेब, संजय शेलार, निलेश भाऊस, नरेश शेलार, केतन शेलार, सुनील गायकवाड साहेबांचं सुद्धा खूप मोलाचं योगदान आहे. तसेच ज्ञानेश्वर शेलार आणि ऑल या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी लाखोनाचं सहकार्य केलं त्याचं तमाम मान्यवरांचं मी आयोजकाच्या माध्यमातून त्याचं अभिनंदन करेन. आणि या आयोजनामध्ये ज्यांनी खूप लाखोनाचं सहकार्य केलंय, विद्यमान उपसरपंच पाहतो आपण नांदप गावाचे सन्माननीय गणेश दादा, विकास, उमेश, सागर, तेजस, रामचंद्र, पिंट्या, परीक्षित, प्रभू, सतीश आणि सोमनाथ यांच्याच माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना प्रशांतचा पहिला चेंडू, हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, डाव्या स्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंचाची दुनिया समांतरशीत वाईटचा इशारा येतोय. सुरुवात तिथं मात्र प्रशांत खराब करतोय, पण एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरते ते 42, 42 लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचं षटक प्रगती पथावर 4 षटकाचा सामना आहे. यानंतर सेकंड सेमी, त्यानंतर मेगा फिनाले अंतिम सामना पाहायला मिळेल. केजी स्पोर्ट रायतूर संघाने काल पहिले मी विवरण केला होता की उच्च हाय क्वालिटीच्या खेळाचं प्रदर्शन केलं होतं आणि अंतिम फेरीत काल थाटात प्रवेश केला होता. आजचा संघ कुठला ठरेल? आता मात्र 3 संघामध्ये फाईट पाहतोय आपण. सफल झालाय, हुकचा फटका चांगला आहे, हवाई फायर, चेंडू मात्र फरावील. एका टप्प्याने सीमा पार आलाय हा दमदार चौकार. फटका होता, सफल झाला होता आणि हुकच्या फटक्याच्या माध्यमातून अंतिम चेंडूवर मात्र चौकार वसूल केला होता. तर पहिल्या चेंडूवर शेवटचं षटक आहे आणि सुरेख हुकचा फटका. धावसंख्या 46, 46, 2 बाद. येणारे 5 चेंडू आणि 60चा आकडा संघ पार करेल काय? आपला जो होम ग्राउंड आहे दोन्ही संघाचं, दोन्ही संघाला इथं मात्र खेळपट्टीचा अंदाज आहे, मैदानाचा अंदाज आहे आणि सामना फाईट पाहायला मिळेल. म्हणतात ना शेजारी शेजारी पक्के वैरी असतात, पण इथं आता मैदानाच्या आतमध्ये गावातले 2 संघ, पण मैदानाच्या आतमध्ये झुंज, कडवी झुंज पाहायला नक्कीच मिळेल. मानिवली पाडा विपक्ष मानिवली, क्वार्टर फायनलचा हा सामना पाहतोय आपण. आई गावदेवी चषक नांदप 20-22. यात पाहता अप्रतिम चेंडू होता, बचत पतीन फक्त चेंडूला बॅटवर घेतलाय, गलीकडे चेंडू ट्रॅव्हल होतो, तोपर्यंत मात्र संधी होती. एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 47, 47 लॉस ऑफ 2 विकेट्स. अजून येणारे इथून मात्र षटकातले 3 गडी बाद. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रशांत राईट अमोर द विकेट, सफल झालाय. परत एक चांगला चेंडू, यष्ट्यावर थेट थ्रो होता, पण इथून मात्र एक सिंगल. विकेट घेण्याच्या नादामध्ये एक सिंगल पूर्ण करतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या 48, 48.
48 लॉस ऑफ 3 विकेट्स. 48 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मानवली विपक्ष मानवली पाडा असा हा सामना रंगताना पाहतोय आपण. आई गावदेव चषक नांदप 20-22 हा शेवटचा दिवस आणि शेवटचा सत्र आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल दोन्ही पंचाचं. सूर्यदेवाचं प्रकोप पाहतोय. कालपासून खूप उष्णतेची लाट आहे आणि सातत्याने दोन्ही पंचांनी मैदानामध्ये उभं राहून पूर्ण सामने कव्हरेज केले. अतिशय सुरेख पंचाची भूमिका आपण पाहिली. सफल झालाय, परत हुक करण्याचा प्रयत्न होता, वारंवार सफल होतोय आणि प्रशांत मात्र त्या संधीचं सोनं करतोय. वेगवान चेंडू टाकतोय आणि त्यावर वारंवार बीट होताना पाहतोय. फक्त एक फटका होता हुकचा, त्यामध्ये सफल झाला होता. येणारे इथून मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 48. आता मात्र 2 चेंडूमध्ये जर इथून 10 धावा आल्या तर 60चा जवळपास मधल मारू शकतोय मानवली हा संघ. धावसंख्या 48. या स्वतः टर्न केले चेंडूला पाहतोय. मनगटी फटका. बॅकवर्ड स्कोरले त्या क्षेत्राकडे अतिशय वेगात या 2 धावा 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, पण इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. फलंदाज चालला इथं मात्र धावबाद. लाईन खराब आहे. एक चांगली षटकाचा सामना आहे. गोलंदाज सज्ज होते प्रशांत. उल्हास नदी या एंड कडनं या स्वतः फटका पदार्पण ऑन ड्राईव्ह आहे. लॉंग ऑन क्षेत्राकडे चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र अतिशय वेगात 2री धाव सहज कंप्लीट. याचबरोबर धावपलकावर धावत 53 आणि 54 धावांचं टार्गेट उभं केलं. इथं मात्र मानवली संघाने मानवली पाडा या संघासमोर एक छोटासा ब्रेक का जाऊया आपण डीजे कडे. ऐकूया मधुर संगीत.
षटकासाठी मानिवली पाडा या संघासमोर. आणि या पात्र आपण निलेश लकी नंबर 18 आणि दिनेश 32 नंबर. आणि दोन्ही टेक्निकली तंत्र सुद्धा फटकेबाजी करणारे फलंदाज आहे. आणि या पहिल्या सामन्यात दोघांनी एक चांगली कामगिरी केली होती. पहिल्या विकेटसाठी एका चांगली मजबूत पार्टनरशिप उभी केली होती आणि त्याच पार्टनरशिपच्या बळावर एक मोठी धावसंख्या संघाने उभी केली होती. आता इथं मात्र 24 चेंडूमध्ये 53 धावेची आवश्यकता आहे सेमीमध्ये प्रवेश करण्यासाठी मानिवली पाडा. आणि कौतुक करेल इथं मात्र मानिवली संघाच्या माध्यमातून जे क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये मानिवली गावाचे विद्यमान पोलीस पाटील आदरणीय रघुनाथजी गायकर साहेब हे कल्याण पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आहेत. आणि 40+ असून सुद्धा एक अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहेत. म्हणून सातत्याने मैदानामध्ये आनंद घेताना पाहतोय आपण. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज राजेश पाहतोय आपण. क्षेत्ररक्षण लावलं गेलं. शॉट थर्डमॅन जवळपास गल्लीवर उभा आहे. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये. त्यानंतर मात्र मिड ऑफला करण माळी. मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक जर पाहिला आपण मिडविकेट बाउंड्री लाईनला आहे. अशा प्रकारे राजेश धुरा सांभाळेल गोलंदाजी करण्यासाठी. समोर खेळण्यासाठी दिनेश एक क्लासचा टेक्निकल फटकेबाजी करणारा फलंदाज. पहिला चेंडू पाहतोय आपण जवळपास लाईन चुकीची आहे. नो बॉलचा इशारा येतोय. आणि पहिल्या चेंडूवर जेव्हा तुम्हाला फ्री खेळण्याची संधी मिळते त्यावेळेस पाहता फलंदाजा आत्मविश्वास निश्चित उंचावलेला दिसतोय. कारण की हा असा चेंडू आपल्या डावाची सुरुवात करण्यासाठी सुवर्ण संधी आहे. फ्री चेंडूवर अप्रतिम म्हणता येणार नाही. परत वाईटचा इशारा येतोय. मात्र लागोपाठ स्वेर गोलंदाजी फ्री हिट कायम. सज्ज होताना यास पात्र ड्राईव्ह केलंय. ऑफ ड्राईव्ह अतिशय सुरेख फटका आहे. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू दोन्ही पायाच्या मधून परार. सीमा पार आलाय हा चौकार. प्रयत्न चांगले केले. प्रयत्न खूप चांगले केले. कारण की जवळपास वायडीस लॉंगो बाउंड्रीवर उभा होता आणि एक्स्ट्रा कव्हरकडे येऊन फील करण्याचा प्रयत्न केला होता. पण क्लास शॉट पाहिला पण एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. याच पात्र हवे तर प्रयत्न का केला गेला नाही. आता मात्र धावा मिळेल अतिरिक्त. जिथं एक पण धावा नव्हती तिथं मात्र एक सिंगल कंप्लीट. बॅटला चेंडू लागला होता. आता मात्र खाता उघडतोय फलंदाज दिनेश आणि संघात धावसंख्या पाहतोय आपण 2-7. सॉरी आमच्या व्हीआयपी रेडिओ पाहू शकता आपण आदरणीय मारुती शिंगोले साहेब. कालपासून त्यांचं खूप मोलाचं सहकार्य आहे. एक क्रिकेटचे खूप चांगले जाणकार आहेत आणि क्रिकेट शौकीन आहेत असे हरिभक्तपरायण मारुती दादा. तुमचं व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत आहे. आता मात्र दोन्ही मानिवलीचे संघ आहेत आणि दोन्ही राखीव खेळाडू थोडासा संघर्ष करताना खेळाडू कक्षामध्ये. कोणी जिंकला तरी शेवटी मानिवली गावाचा विजय होणार आहे. ही तर आपल्या भारतीयाची खासियत आहे. आपसात आपण काही पण करू. बाहेर गेल्यावर भाईचारा. गोलंदाज सज्ज होताना राजेश. या पुढे सावट देखना धमाका पाहतोय आपण. टोकलाय षटकार. त्याला बोल ना कसा मारला बघ. त्याला पण म्हणू नको कसा मारला. कडक केडीके. काल लाजवाब शॉट पाहिला आपण. पलटी फटका. खेळण्याची आवश्यकता होती का हे मात्र पाठीराखीचा विचार असेल. ज्या प्रकारे सरळ बॅटने एक सुरेख सुंदर षटकार ठोकला होता. धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र अतिशय वेगात पुढे सरकते तब्बल 13.
राजेश. विकेटची आवश्यकता असेल मानिवली या संघाला. याच पात्र हा फटका फटलाय का पाहायचंय. प्रयत्न चांगला केला पण हाताच्या मधून चेंडू फरार झालाय. मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. उत्तुंग षटकार. धमाका पाहतोय आपण. याच पात्र ड्राईव्ह केले. चांगलं क्षेत्रक्षण इथं मात्र धोकादायक ठेवू शकतोय. खराब क्षेत्रक्षण. करण माळी जिथे उभा आहे. खऱ्या अर्थाने तर मात्र विकेट पडायला होती पण इथं मात्र एकच सिंगल कम्प्लीट झालंय. तर पहिल्या षटकाच्या समर्थनाचा धावसंख्या पाहतोय आपण आता मात्र 20. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं राहिलंय. 18 चेंडू आणि 34. दोन्ही संघ आपल्या दोन ग्राउंडवर आहे. मानिवली पाडा विपक्ष मानिवली. पण शेवटी मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रश्न निर्माण होतो की विजय आपलाच हवा आहे. कभी खुशी कभी गम. इथं मात्र पाहते 12वे खेळाडू एक अतिशय आनंदित आहे तर दुसरा थोडासा पिछाडीवर पडलाय. 12वे खेळाडूचा सुद्धा इतिहास अलग असतोय. जेव्हा जेव्हा आम्ही स्पर्धा कव्हरेज करतोय ना जेवढं टेन्शन खेळून असतं तेव्हा आता 12व्या खेळूला असतोय. आणि ग्रामीण क्रिकेटचा एक इतिहास सांगतोय की फक्त आणि फक्त तुम्ही 11 खेळाडू नाहीये. युट्यूबच्या माध्यमातून आपला संपूर्ण गाव चिपकलेला असतोय. जेवढी चिंता तुम्हाला नसते विजयाची तेवढी चिंता मात्र गावकऱ्यासाठी असते. एका दिवसात जर युट्यूब लाईव्ह नाही गेला तर हजारो फोन येतात 12व्या खेळाडूला किंवा त्यांच्या मोबाईलला की संघाची स्थिती काय, कशा प्रकारे रणनीती आखली, ह्या सर्व गोष्टीचा संपूर्ण गावकरी विचार करतायत. म्हणून ना पैशासाठी ना कुठल्याही विषयासाठी फक्त आम्ही टेनिस क्रिकेटचा आनंद घेतोय आपल्या गावासाठी, फक्त गावासाठी. आता मात्र भूषण येतोय. भूषण यावेळेस पात्र फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्कूलच्या वरतून ठोकलाय गगनभेदी उत्तुंग षटकार आउट ऑफ पार्क. पहिले राजेश होता ना अतिशय क्लास हुकचा फटका पाहिला पण सफल झाला होता. आणि मी पहिले विवरण केला होता दिनेश आणि निलेश अशी जोडी आहे की चांगल्या चेंडूला सन्मान देऊन डबल सिंगल रोटेट करतात आणि खराब चेंडूचा योग्य समाचार घेतात. थोडासा खराब चेंडू भेटला डाव्या ष्टीवर आणि लाजवाब हुकचा फटका बॅकवर्ड स्कूलच्या वरतून चेंडूला पाठवलंय मानिवली गावामध्ये भेटीला. आमच्यासोबत जेवण झाले परीक्षित स्कोरिंग करताना पाहतोय आपण आयोजक कमिटीचे मेंबर आहेत. संघाची कामगिरी आज उत्तम झाली नाही असं सागरचं व्यक्तिगत मत होतं पण आयोजन दमदार आहे. यावेळेस पात्र पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळेल काय. ओ जिथं विकेट तिथं मात्र 2 धावा. धावसंख्या धावप्रती धावसंख्या 28. खूप चांगली फलंदाजी पाहतोय आपण पण सामना संपला नाहीये. एक विकेट जरी तर मात्र प्राप्त केला तर सामना कलाटणी घेईल. गोलंदाज सज्ज होताना परत राजेश. उल्हास नदी एंड. हा चेंडू चांगला आहे, अप्रतिम चेंडू होता. टपापला चेंडू आणि फिन उचल घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. अशी गोलंदाजी करावी लागेल तुम्हाला. एक विकेट प्रतीक्षा आहे पहिल्या विकेटची मानिवली संघाला. मानिवली गाव जर म्हटलं टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठे नाव आहेत. या गावाचा एक अतिशय महान फलंदाज मुकेश गायकर. यावेळेस पात्र प्रश्न विचारला गेलं पण इथं मात्र निश्चित सांगतोय की हा चेंडू बाहेर होता.
त्या दरम्यान फक्त आणि फक्त एकच सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. लेगबाईच्या स्वरूपात एकच सिंगल येते. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 29. आई गावदेवी चषक नांदप 20-22 शेवटचा आपण सत्र पाहतोय. आयोजक कमिटीचे सर्व मेंबर्स त्यांच्या माध्यमातून खूपच चांगला यशस्वी आयोजन पाहतोय आपण. त्यामध्ये विद्यमान उपसरपंच नांदप ग्रामपंचायतीचे गणेशदादा, विकास, उमेश, सागर, तेजस, रामचंद्र, पिंट्या, परीक्षित, प्रभू, सतीश, सोमनाथ. हा चेंडू चांगला आहे. परत हा चेंडू चांगला आहे. आता मात्र वापसी करण्यासाठी उत्सुक असेल मानवली या संघ, कारण की विकेटची आवश्यकता आहे. विकेट जर प्राप्त केला तर निश्चित थोडंसं मानसिक दबाव होईल येणाऱ्या नवीन फलंदाजावर. जर इथून मात्र विकेट प्राप्त केला नाही तर मात्र तुम्हाला ही स्पर्धा इथं सोडून परतीचा प्रवास करावा लागेल. राजेश लाजवाब षटकार दिल्यानंतर कमबॅक चांगलं केलंय. पात्र पुलचा फटका पाहतोय आपण. नियंत्रण फटक्यामध्ये स्कोलेक आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एकच सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. धावसंख्येत धावप्रती धावसंख्या 30. आणि जिथं खूप चांगलं समतोल पाहतोय आपण. दोन्ही संघाचं जर विवरण केलं, दोन्ही संघाची ताकद तेवढीच आहे. पहिल्या 2 षटकामध्ये मानेगाव संघाने सुद्धा 30 धावा बनवल्या होत्या. फक्त एक जमेची बाजू की त्याचा एक फलंदाज तिथं मात्र बाद झाला होता. इथं मात्र मानवलीपाडा संघाची एक जमेची बाजू चांगली आहे की कुठल्या प्रकारे विकेट फेकलं नाही. निलेश आक्रमण करतोय. लाजवाब त्याच्या बॅटमधून 3 उत्तुंग देखणे षटकार त्यांनी टोकले आणि एक चौकार टोकलाय दिनेश याने सुद्धा. म्हणजेच एक चांगली दमदार सुरुवात आहे. 12 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 24 धावेची आवश्यकता आहे. मी जो विवरण करत होतो, जो आपण आकलन करत होतो की विकेट जर प्राप्त केला तर सामना एक रंगतदार घेऊन जाईल. छोटासा ब्रेक, जाऊया आपण डीजे कडे. वेलकम, सुस्वागतम. व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. या स्पर्धेचे आमचे प्रमुख मान्यवर आणि खास बक्षीस समारंभाचे आमचे लाडके मान्यवर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नांदप ग्रामपंचायतचे आदरणीय अनिलदादा शिलार साहेबांचं आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्या समेत पाहतोय आपण सन्माननीय भाऊ गोंधळ साहेब मोहिली गावचे उद्योजक आहेत. या दोन्ही मान्यवरांचं मी आई गावदेवी चषक 20-22 मध्ये आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक असा हार्दिक स्वागत करतोय. पाहतोय आपण आई जीवदाणी फॅमिली ढाबाची प्रोप्रायटर आहेत आदरणीय नरेशजी शेलार दादांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आणि तसेच सन्माननीय अनिल शिलार साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत नांदप ग्रामपंचायतचे. दादा आपलं व्यासपीठावर मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. आपल्या माहितीसाठी हा जो सामना आपण पाहतोय मानवली पाडा विपक्ष मानवली अशी फाईट आपल्याला पाहायला मिळते. क्वार्टर फायनलचा महत्वपूर्ण सामना आहे. प्रथम फलंदाजी करताना तर मात्र मानवली संघाने निर्धारितच्या षटकामध्ये 54 धावांचं टार्गेट उभं केलं होतं आणि तो टार्गेट स्वीकारताना मानवली या स्वतः ड्राईव्ह केलंय गॅप मध्ये एक धाव पूर्ण लॉंग ऑफचं क्षेत्रक्षक एक्स्ट्रा कव्हर कडे जाते. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळते. फक्त आणि फक्त एका सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना 10 चेंडू 21 असं समीकरण इथून मात्र सामना जिंकण्यासाठी मानवली पाडा या संघाला
क्लास बॅटिंग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर दिनेश आणि निलेश क्लास आहे दोन्ही फलंदाज उच्च कोटीचे फलंदाज या संघाचे पलटी पटका खेळण्याची आवश्यकता होती का हा प्रश्न आता मात्र खेळाडू कक्षामध्ये पडलाय 9 चेंडू 21 सामना अजून संपला नाहीये कारण की पाहतोय मी हे उल्लेख पहिले केला की 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पण त्याचा जो 12वा खेळाडू खेळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्याचं उद्याचे ठोके खूप मोठी धगधग वाढत जातात 9 चेंडू 21 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी ग्रेट बॉलिंग पाहतोय आपण इथं मात्र षटकामध्ये प्रदीप यांच्या माध्यमातून मानवली गाव या टोकाकडनं मारा करतोय राईट अमर द विकेट प्रदीप याच पात्र हा फटका पाहता आपण ऑन ड्राईव्ह केलाय काऊ कॉर्नर क्षेत्राकडे चेंडू अतिशय वेगात सरकतोय चांगलं क्षेत्ररक्षण सुरेख रिटर्न फक्त आणि फक्त एक सिंगल 8 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता या 2 चेंडू मात्र जर एखादा मोठा फटका आला नाही तर मात्र संघर्ष करावा लागेल मानिवली पाडा संघाला सामना जिंकण्यासाठी आणि इथं मात्र एखादा विकेट जर प्राप्त केला तर मानिवली संघ निश्चित विजयाकडे वाटचाल करेल म्हणजे एकूण जर स्थिती पाहिली आपण दोन्ही संघाकडे झुकते समान सामना होकचा फटका फटलाय पण खाली क्षेत्रामध्ये चेंडूचा टप्पा आहे परत करणमाळी स्कोरलेगकडे उभा होता खऱ्या अत्यंत करणमाळी याला झेल घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता एक सिंगल 7-19 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी व्यासपीठावर पाहू शकता आपण ज्यांचं नुकतंच आगमन झालेले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय अनिल दादा शिलार त्यांच्या समेत आदरणीय नरेश दादा शिलार साहेब आणि भाऊ गोंधळे साहेब मोहिली या तिन्ही मान्यवरांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय आपण आलात व्यासपीठाची शोभा वाढवताना या स्पर्धेचे आमचे आयोजक काही गावदेवी क्रिकेट क्लब नांदप यांच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे 7 चेंडू 19 असं समीकरण या चेंडूवर प्रहार लाजवाब पण सरळ हातात पहिल्या विकेटचं पतन होत नाहीये षटकाराचा इशारा येतोय काय सुरेख शॉट होता एका क्षणी असं वाटलं की हा झेल होतोय का हे पाहू शकता आपण ओ माय गॉड खूपच बाहेर होता लगांची आठवण झाली त्यापेक्षा बाहेर होता आता मात्र 6 चेंडू 13 मानिवली पाडा संघाचा 12वा खेळाडू खूप उत्साहित आहेत 6 चेंडू 13 टीम मीटिंग सुरू आहे कारण की करणं गरजेचं आहे कारण की पाहता आपण की सामना शेवटच्या षटकामध्ये येऊन टेपलाय 6-13 पहिल्या दिवशी मी होतो नाही दुसऱ्या दिवशी वाटत नव्हती लास्टच्या बॉलला एक बॉल कापायचा सिक्स मारलेला तरी लास्टच्या बॉलला एक आम्ही 13 बॉल आउट हे 10 बॉल आउट 10 नाही 11 तर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज इथं मात्र येतोय अतुल मूर्ती लहान पण कीर्ती महान छोटा बम बडा धमाका छोटा तीर बडा घाव कसा करेल या 6 चेंडू मध्ये की स्वतःच मात्र घाव घेऊन घरी जाईल विकेटची आवश्यकता आहे वारंवार हे तुम्ही विकेट जर प्राप्त केला तर दबाव टाकला जाईल विकेट जर इथून मात्र तुम्ही घेतला नाही तर मात्र तुमचा प्रवास इथं थांबणार आहे क्वार्टर पर्यंत खूप जास्त टीम मीटिंग पद्धत आपण वेळेचं सुद्धा भान ठेवायचे कारण की नंतर 2 सामने खेळायचे बाकी आहेत तर मेगा फिनाले आणि सेमीफायनलचा सामना कारण की पाहतोय की आपण आता मात्र 5 वाजून 10 मिनिटं होत आलेले आहे आणि अजून 2 सामने खेळायचे बाकी आहेत तर विनंती असेल आपल्याला की आपण वेळेचा सुद्धा भान ठेवायचं आहे आतापर्यंत जर पाहिलं आपण 3 षटकाचा खेळाचा जो विवरण पाहिलं आपण आले जर पाहिलं दोन्ही संघाचं सेम आहे 3 षटकापर्यंत मानिवली या संघाने सुद्धा 41 त्यानंतर मात्र मानिवली पाडा संघाने सुद्धा 41 पण जमेची बाजू विकेट एकही नाहीये हे मानिवली पाडा संघाच्यासाठी एक जमेची बाजू आहे त्यांचे 3 फलंदाज बाद झाले होते पण अंतिम षटकामध्ये विकेटला काही महत्व नाहीये तुम्हाला ह्या धावा कशा बनवायच्या तशी बनवणं गरजेचं आहे अंतिम षटक आता मात्र अतुल ज्या प्रकारे दणदण सुरुवात केली होती त्या प्रकारे अतिशय चांगली गोलंदाजी करतोय काय
ड्रेसिंग आणि चेशिंग कंपल्सरी. गोलंदाज सज्ज होताना रेटामोर विकेट. आणि यावेळेस पात्र पाहतोय की आपण हा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. 5 चेंडू 9. धावसंख्या 45. 9 धावेची आवश्यकता आहे. अतुल राईट विकेट. एक चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेट साठी. हुकचा फटका उडवलाय. हात गेलाय स्कोरलेगच्या वरतून ठोकलाय षटकार. 3 धावेची आवश्यकता आहे. मानस इंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय संजय दादा शिला साहेबांचं आगमन पाहतोय आपण. दादांचं सुद्धा खूप मोलाचं सहकार्य सातत्याने मिळतंय या आई गावदेवी चषक नांदप संघाला आणि त्या महान व्यक्तिमत्वाचं व्यासपीठावर आगमन. वेलकम दादा, आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. 4 चेंडू 3 धावेची आवश्यकता आहे. 50 धावाची पार्टनरशिप सुद्धा इथं मात्र पूर्ण केली. एक विक्रम प्रस्थापित केलं. अजून चांगली भागीदारी पाहतोय आपण. 3 चेंडू 3. ड्रेसिंग आणि चेशिंग कंपल्सरी. माणसाची आशा कायम असते. आशेवर माणूस जिवंत असतोय. गोलंदाज सज्ज होताना अतुल. मोठी धावसंख्या उभी केली होती पण मोठी धावसंख्या छोटी ठरवताना मानवली पाडा संघाचे दोन्ही दिग्गज फलंदाज. हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल. वाईटचा इशारा येतोय. 2 धावेची आवश्यकता आहे. याच पात्र टर्न केल्या चेंडूला हवेत आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट करताना बघतो आपण. 1 धावेची आवश्यकता आहे. 2 चेंडू 1. इथे मात्र चमत्कार होईल काय. 10 विकेट शिल्लक. 2 मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. तो विजयी फटका कोण मारेल, निलेश की मात्र दिनेश. दोन्ही फलंदाजांनी आक्रमक बॅटिंग केलेली आतापर्यंत पाहतोय आपण. सज्ज होताना आणि याचबरोबर मात्र हा सामना इथं मात्र जिंकलाय मानवली पाडा संघाने. बेस्ट ऑफ लक मानवली पाडा, हार्ड लक मानवली. पण शेवटी मात्र मानवली गावाचा विजय झालाय इथं आपण पाहतोय. तर सामनावीर ठरलाय निलेश. 29 धावाची खेळी साकारली होती निलेशांनी. तो सामनावीर ठरतोय. अनकरपाडा संघाचा कर्णधार आपण लगेच या. चला, अनकरपाडा संघाचा संगणक टॉस साठी आपण यायचंय आणि मानवली पाडा संघाचा कर्णधार आपण या लगेच.